वाशिम शहरातून पुसद आणि अमरावती या दरम्यान जो रस्ता जातो, या रस्त्यावर जे उड्डाणपूल बनवला आहे, रेल्वे उड्डाणपूल, हे अरुंद उड्डाणपूल बनवला आहे। त्यामुळे अनेक अपघाताला समोर जाण्याची वेळ येते। मोठे वाहनं जर या रस्त्याने गेले तर मोठ्या वाहनाची इथं दोन्ही वाहनांना काढण्यात मोठी कसरत होते। अनेक वेळा इथं ट्रॅफिक जाम बिन होते आणि अनेक अपघातही होतात। विशेष म्हणजे इथं जर दोन वाहन मोठे जड जर एका वेळी आले तर आणि तिसरे जर वाहन काढायचं म्हटलं तर मोठ्या प्रमाणात या ठिकाणी कसरत करावी लागते। वाहनधारकाला नाहक त्रास सहन करण्याची वेळ येते। सध्याची परिस्थिती जर बघितली, या उड्डाणपुलाची जर आपण बघितलं तर सध्याची परिस्थिती स्ट्रीट लाईट असो, हे जर बघितलं तर याच्यावर जे सायंकाळच्या दरम्यान रात्री जो स्ट्रीट लाईटची मागणी होती, मात्र याच्यावर स्ट्रीट लाईट बसवले नाही। त्याच्यामुळे अनेकांना याचा मोठ्या प्रमाणात त्रास सहन होतो। कारण की याच्यातून ये जा करताना जे पायदल जे नागरिक येतात यांच्यासाठी फुटपाथ बनवला, ते बी अरुंद बनवला आहे। त्याच्यामुळे याच्यात घाणीचं साम्राज्य बी या ठिकाणी मोठ्या प्रमाणात पसरलेलं आहे। त्याच्यामुळे फुटपाथवाले जे नागरिक आहेत त्यांनाही मोठ्या प्रमाणात याचा त्रास सहन करावा लागत आहे। त्यामुळे या ठिकाणची जर परिस्थिती बघितली, अरुंद पुलामुळे आणि स्ट्रीट लाईट सुविधा नसल्यामुळे याच्याकडे मोठ्या प्रमाणात नागरिकांना तसेच वाहनधारकांना त्रास सहन करण्याची वेळ येते। आपल्यासोबत काही नागरिक आहेत, वाहनधारक आहेत, त्यांच्याकडून जाणून घ्या। काय दादा, काय परिस्थिती इथलची? दादा, या रोडवर समोर कॉलेज येतं, लहान लहान स्कूल येतात, लहान लहान लेकराच्या रोड अरुंद आहे। इथून सायकल घेऊन लेकरं स्कूलला जातात। इथं मोठे वाहन आले त्याला उभं राहा, साईडला उभं राहा जागा भेटत नाही। तर आणि एवढा अरुंद रोड आहे की दोन वाहने जर आले तर पासिंग होत नाही। कोणती गाडी ठोकायचे चान्सेस जास्त राहतात। इथं मागच्या वेळेस माझाच अपघात झाला। इथं लाईट नाही, अंधारात अर्धा घंटा पडून राहिलो, कोणी आलं नाही गेलं की लाईटानं कोणाला दिसलंच नाही आहे। लाईट नसल्यामुळे इथं घरच्याला फोन करून जो आलं तेव्हा घरचे घेऊन गेले। आणि इथं फुटपाथवर अशी घाण आहे की इथं पैदल चालणाऱ्याला चालता येत नाही, कारण फुटपाथवर पुरी घाण आहे। पैदल चालणारे चालतील कुठून? रोड तर पुरा अरुंद आहे ना, मोठे वाहनं नसल्यामुळे। नक्कीच होते आपल्यासोबत काही वाहनधारक, त्यांचाही अपघात झाला होता इथं। या अपघात झाल्यामुळे त्यांचं जे नाराजी आहे ते साहजिकच आहे। मात्र अनेक वर्षापासून हे जे उड्डाणपूल बनवला, याच्यात अरुंद उड्डाणपूल, तसेच स्ट्रीट लाईट नसल्यामुळे आणि तसेच फुटपाथवर असलेली ही घाण, याच्यामुळे अनेकांना त्रास सहन करण्याची वेळ येते। वाहनधारक तसेच नागरिकांना मोठ्या या त्रासाला समोर जाण्याची वेळ येते। कॅमेरामन सचिन राणेसह विठ्ठल देशमुख, TV9 मराठी, वाशिम। हे आहे देशातील नंबर 1 न्यूज नेटवर्क आणि आपण पाहत आहात TV9 मराठी, एकमेव।